भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार भाजप नेते अविनाश ब्राह्मणकर सर आपल्यासोबत आहे। सर, सगळे नगरसेवक अज्ञातस्थळी आहे, काय सांगणार? नाही, काल भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुकीचा फॉर्म मागे घ्यायचा दिवस होता, विड्रॉलचा दिवस होता। काल आमच्या विरोधात असलेले प्रमुख पक्ष जसा काँग्रेस आहे, त्यांचे काँग्रेसचे उमेदवार दिलीपभाऊ बनसोड आणि एक प्रॉमिनंट कॅन्डिडेट प्रफुल्लभाऊ अग्रवाल या दोघांनी पण आपली उमेदवारी मागे घेतली आणि जवळपास निवडणूक अविरोध झाल्यासारखी झाली। फक्त आमचे एक नरेश ईश्वरकर म्हणून माझे सहकारी आहेत जिल्हा परिषदला, त्यांनी फॉर्म अपक्ष ठेवलेला आहे, तो तसाच राहिला। पण जवळपास निवडणूक जिंकल्याचा एक आनंद आम्हाला सगळ्यांना झाला आणि आमचे नेते आदरणीय परिणयभाऊ फुके यांचं अभिनंदन करण्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते इथे आलो आणि परिणयभाऊ पण होते। आम्ही सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं। एक छोटंसं सेलिब्रेशन, थोडासा नाश्ता, हा तो चर्चा झाली, गप्पा झाल्या आणि मग काल मग सगळेजण इथेच थांबले आणि आता परत चालले। आज सगळे किती नगरसेवक भंडाऱ्यात परत चालले? आज सगळेच, म्हणजे जितके होते आले होते अभिनंदन करायसाठी परिणयभाऊंचा, ते सगळेच आज परत जातील। नाना पटोले यांचा जो उमेदवार होता बनसोड, त्यांनी परत घेतला आहे। आता अपक्ष उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला, अजूनही हार मानायला तयार नाही नाना पटोले, कसं बघ? नाही, हार मानायचा तर विषयच येत नाही। त्यांनी त्यांच्या पक्षाचा, ज्या पक्षाचे नेते आहेत त्या पक्षांनी माघार घेतली, त्यांनी आपला फॉर्म उचलला। आता ते स्वतः या निवडणुकीत नाही आहे, तो जो अपक्ष उमेदवार आहे तो त्याची निवडणूक तो बघेल। आता यांनी त्याच्या दमवर, म्हणजे त्याच्या खांद्यावर वीरता दाखवायचं काही कारण नाही आहे। ऑलरेडी बहुमत आहे महायुतीकडे, सोपी होती ही निवडणूक? परिणय फुके यांनी सगळं एक संघ ठेवली महायुती याच्यात। बिलकुल, आम्ही सगळेजण, म्हणजे जितके पक्षाचे कार्यकर्ते आहेत, पक्षाचे पदाधिकारी आहेत, ते सगळे एक संघ आहेत। आमचे नेते परिणयभाऊ फुके यांनी अतिशय छान पद्धतीने सगळं प्लॅनिंग केलं। किती नगरसेवक सर संख्या, कारण की हे सगळं किती तुमच्यासोबत होतं इथे? अशी संख्या आम्ही तुम्हाला देणार नाही, पण आमच्याजवळ बहुमत होतं आणि चांगलं बहुमत होतं। निवडणूक झाली जरी असती म्हणजे काँग्रेससोबत, तरी आमच्या, आणि म्हणूनच म्हणजे काँग्रेस काही दूधखोळी नाही आहे, काँग्रेसनी माघार घेतली याचाच अर्थ आमच्याजवळ पूर्ण बहुमत होतं। नक्कीच आपण बघू शकतो हे सगळे नगरसेवक आणि विजयाचा विश्वास व्यक्त करताना दिसत आहेत, कारण की काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांनी काल विड्रॉ केलं, त्यामुळे हे सगळे आनंदोत्सव साजरा करतायत, आनंदी आहेत। एकूणच भंडारा निवडणुकीत भाजपला आकड्याचा हिशेब केला तर स्पष्ट बहुमत आहे, तोच विजयाचा विश्वास या सगळ्या नगरसेवकांमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन सचिन साहेबांचं, गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।